आपल्याकडे मराठा आर्मर म्हटल्यानंतर दोन व्यक्तींचे नाव येतात, एक शिवाजी महाराज आणि दुसरे कान्होजी आंग्रे. आणि 1760ला त्याची सुभेदारी विजयदुर्गची आंग्रेंकडेच जे सरदार म्हणून ज्यांनी किंवा काम बघितलं होतं किंवा कान्होजी आंग्रेंच्या वेळे म्हणजे त्यांच्या कालखंडात सुवर्णदुर्गचे जे अंमलदार होते ते रुद्राजीराव धुळप, त्यांच्याकडं आरमाराची सुभेदारी दिली. आता हे रुद्राजीराव कोण म्हणजे हे धुळप कोण? पोर्तुगीज एका पत्रात म्हणतात की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती दुसऱ्या आंग्रेंचा उदय झाला आहे. तो आरमार हे तुमचं राज्याच्या तिजोरीत भर घालणारे एक मुख्य साधन आहे. त्याचं कारण असं की समुद्र किनाऱ्यावरनं आपल्या समुद्र हद्दीतून जी काही बेकौली जहाजं म्हणजे कुठलाही परवाना न घेता जे व्यापारी जहाजं जात असतील किंवा शत्रूंची जहाजं जात असतील शत्रूंच्या आरमाराची, सो त्यांना पकडून आणणं किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी वॉर करून ते हरवणं किंवा ते पकडून आणल्यानंतर ते मुख्य त्याचं प्राप्तीचं साधन. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी, ते धान्यसुद्धा मिळायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं जहाज पकडून आणलं बेकौली तर, कारण व्यापार सगळ्याच गोष्टींवर, सुगंधी वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, धातूच्या वस्तू असतील, जनावरं कॅरी करणारी गोष्ट, सो ते काही लाखांमध्ये वगैरे ती प्राप्ती व्हायची आणि त्यातून राज्याच्या तिजोरीत पण मोठी भर पडत होती. शिप्स ज्याला म्हणतो किंवा जहाजांचे प्रकारमध्ये मग येतं. मग पाल म्हटलं की मोठं लढाऊ जहाज, मोठं लढाऊ जहाज पाल. गुराब म्हटलं की पालपेक्षा थोडं छोटं पण ते पण लढाऊ, वॉरशिप ज्याला म्हणतो आपण, पाल आणि गुराब वॉरशिप. गलबतं ते त्याच्याहून छोटं थोडंसं म्हणजे जरा मध्यम साईजचं. मग ते ह्याला पण वापरत होते, ते म्हणजे नॉर्मल माणसांची ने-आण किंवा प्रवासालाही वापरत होते. समुद्रावर जेव्हा वादळं येत होती त्याच्या डॉक्युमेंट्समधल्या कहाण्यांचं एक वेगळं प्रकरण त्यातलेलं आहे. सो ते आय वॉज ॲक्च्युअली एक्सपिरियन्सिंग दॅट किंवा आय वॉज ॲक्च्युअली व्हिज्युअलायझिंग दॅट की कसं घडत असेल. एक मी नोंद अशी वाचली होती अंजनवेलच्या ह्याच्यात आहे की म्हणे म्हणजे अपरिचित जहाजं किल्ल्याच्या दिशेने येत आहेत, हाकारा दिला, हाका मारल्या मी, पण समुद्राची भरतीचा दिवस होतो तो, तर भरतीमुळं त्याला आवाजच गेला नाही समोरच्याला, कारण रात्रीच्या ह्याच्यात आवाज जातो क्लिअर. सबब तोफांचे बार उडवले, तर ते इशारती असायच्या की तू कोण आहेस आधी विचारलं जायचं, नाही ऐकलं तर डायरेक्ट मग तोफगोळे घालून उडवून टाकायचे. सर आता आरमार म्हटलं की लढाया आल्याच, तर मुख्य धुळपांच्या काळातल्या कुठल्या लढाया अशा मुख्य झाल्या? खूप आहेत, काउंटलेस. रसिक हो नमस्कार. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या नव्या सत्रात तुमच्या सगळ्यांचं मी मेघा विश्वास आणि मी मेघन पेटकर मनापासून स्वागत करतो. नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आम्ही तुमच्या भेटीला. तसंच गेल्या सत्रात आपण राज मेमाणे यांच्याशी गडदुर्ग याबद्दल चर्चा केली होती आणि आम्ही त्यांना म्हटलंही होतं की आम्ही पुन्हा एका नवीन सत्रात अशाच इंटरेस्टिंग विषयाला घेऊन तुम्हाला बोलावणार आहोत. त्याप्रमाणे राज सरांना आज आम्ही इथे आमंत्रित केलेले आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. गेल्या वेळेला आपण गडदुर्गांबद्दल बोललो होतो, तसाच अजून एक इंटरेस्टिंग विषय म्हणजे अर्थातच आरमार. खरं तर शिवाजी महाराजांसारखे विजनरी नाहीत दुसरे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आरमार हा असा विषय आहे की जो महाराजांच्या विजनमधूनच आलेला आहे आणि त्याबद्दल सुद्धा खरं तर भरपूर बोलण्यासारखं आहे. पण धुळप इरा असं राज सरांचं पुस्तक आहे आणि त्याबद्दल आम्हाला आज जाणून घ्यायचं आणि मला खात्री आहे की तुम्हालाही ते ऐकायला नक्कीच आवडेल. पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. हो नक्कीच. सर छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आरमाराचे संस्थापक होते, सर्वांना माहिती आहे. तर जरा आमच्या रसिकांना त्याबद्दल तुम्ही एक पार्श्वभूमी आरमारची कशी तयार झाली ते तर सांगालच, आणि या सर्वांमध्ये धुळपांचा म्हणजे समावेश कधी झाला किंवा धुळपांची एंट्री कधी झाली असं जरा कळलं तर रसिकांना कळेल की आरमार कुठल्या लेवलला आपलं गेलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी आरमारी महत्त्व किंवा आरमार उभं करायचं हे महत्त्व ओळखलं आणि कल्याणच्या दुर्गडी किल्ल्यावरच सगळ्यात पहिल्यांदा आरमार स्थापन केलं. तिथून जो प्रवास चालू होतो आरमाराचा तो साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तो भला मोठा कालखंड आहे. शिवाजी महाराजांनंतर म्हणजे त्यांच्या आरमारातले जे काही मुख्य अधिकारी आहेत त्याच्यामध्ये मायनक भंडारी होते, दौलत खान होता त्यांचा सुभेदार होता आरमारामध्ये, मायनक भंडारी होते. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा पण एक मोठा कालखंड आहे. तोपर्यंत मीनवाईल आरमार बरंचसं डेव्हलप झालं होतं, कारण जंजिरा मोहीम जी आहे संभाजी महाराजांची ती पण म्हणजे ती जवळजवळ 1.5 ते 2 महिने चाललेली मोहीम आहे आणि त्यामध्ये आरमारानं मोठी कामगिरी बजावली.
त्यानंतर पुढे कान्होजीराजे आंग्रे आणि मग आंग्रे घराण्याचं तर ह्यूज कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आपल्याकडे मराठा आरमार म्हटल्यानंतर 2 व्यक्तींचे नाव येतात, एक शिवाजी महाराज आणि दुसरे कान्होजी आंग्रे. कान्होजींचे पुढे शेखोजी, संभाजी आंग्रे, शेखोजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांनी जी काही पश्चिम किनारा जो आहे तो ज्या पद्धतीनं सांभाळला किंवा ज्या पद्धतीनं मराठा आरमाराचा दरारा सगळ्यात दुसऱ्या आरमारांवरती निर्माण केला, तर ही गोष्ट जनरली सगळ्यांना माहिती आहे. पण मागे जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये गडदुर्गावर बोललो होतो, तर मी गडदुर्गाचेच कागद तपासत असताना अचानक अनएक्सपेक्टेडली, म्हणजे मी आपला लास्ट एपिसोडला विषय पण झाला होता की असं अचानक काहीतरी घडतं आणि मी हातात दुसरंच काहीतरी येतं एकदा. सो दॅट हॅपन्ड अगेन विथ मी. आणि मी विजयदुर्ग किल्ल्याचे म्हणून तपासायला गेलो कागद, आणि त्याच्यामध्ये मला आरमाराचे सुभा आरमार विजयदुर्ग असे ते मला कागद सापडले आणि मी ते वाचत गेलो. आणि देन आय रिअलाइज दॅट अरे हे माहितीच नाही आहे कोणाला. म्हणजे काय आहे, 1756 साली विजयदुर्गला तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशवे आणि इंग्रज असा जो एक संघर्ष झाला, आणि त्यामध्ये आजपर्यंतचा असा एक समज आहे की पेशव्यांनी ते आरमारच बुडवून टाकलं आंग्र्यांचं, किंवा मराठा आरमार बुडवून टाकलं. तर हा समज आजपर्यंत दृढ होता. तर पण तसं नाही झालेलं. तिथं युद्ध मोठं झालं, नो डाऊट्स. तुळाजी आंग्र्यांकडे जे काही आपलं आरमार होतं त्याचं नुकसान पण फार मोठ्या प्रमाणात झालं. पण पेशव्यांनी ते आरमार बुडवलेलं नाही आहे. ते बुडवलेलं नसून विजयदुर्गच्या आरमाराचा ताबा घेतला स्वतःकडे. आणि पुढे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादी गोष्टीचं पुनर्जीवन किंवा पुनरुज्जीवन किंवा पुनर्बांधणी करतो, तसं तो पहिल्या 2-3 वर्षाचा कालखंड आहे. आणि 1760ला त्याची सुभेदारी विजयदुर्गची आंग्रेंकडंच जे सरदार म्हणून ज्यांनी किंवा काम बघितलं होतं, किंवा कान्होजी आंग्रेंच्या वेळे म्हणजे त्यांच्या कालखंडात सुवर्णदुर्गचे जे अंमलदार होते ते रुद्राजीराव धुळप, त्यांच्याकडं आरमाराची सुभेदारी दिली. आता हे रुद्राजीराव कोण, म्हणजे हे धुळप कोण, तर आपल्याला जावळीचे मोरे माहिती आहेत. तर जावळीचे चंद्रराव मोरे त्यांचीच एक शाखा, ती म्हणजे ते कोकणात आले आणि ते धुळप आहेत. सो ते धुळप घराण्याचा तिथून जो काही एरा चालू होतो 1760 पासून, आणि मी जसे जसे कागद वाचत गेलो तर माझ्या लक्षात आलं की 1760 ते जवळपास पुढे 1810 पर्यंत वगैरे 50 वर्ष ह्यांनी तोच दरारा किंवा तीच मराठा आरमाराच्या विषयीची जी इतर सत्तांना जी दहशत होती ना, त्यांनी तीच कायम ठेवली समुद्र, किंवा ती एक कमांड पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर. अगदी सुरतपासून खाली कोचीपर्यंत मराठ्यांचा एवढा मोठा हे होता. आणि मग रुद्राजीराव त्यांचे 3 भाऊ होते, कृष्णाजी धुळप, भगवंत धुळप आणि जानराव धुळप. आता धुळप म्हटल्यानंतर फक्त आनंदराव धुळपांविषयी थोडीशी माहिती आहे आपल्याकडे उपलब्ध, पण रुद्राजीराव किंवा सगळ्यात जास्त जानराव धुळपांनी जे काही पराक्रम केलेत ते कागद म्हणजे त्यांच्या समुद्री लढाई असतील किंवा काय, पोर्तुगीजांनी एका ठिकाणी म्हटलं, म्हणजे एका वाक्यामध्ये ते आपल्याला समजून येईल. पोर्तुगीज एका पत्रात म्हणतात की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती दुसऱ्या आंग्रेंचा उदय झाला आहे. तर हे मला वाटतं हे एक वाक्य पुरेसं आहे त्यांचं कर्तृत्व सांगण्यापुरतं. खरं तर आता आरमार म्हणजे समुद्र आला, खूपच चॅलेंजिंग आहे हा विषय. तर मग आम्ही गेल्या खेपेला सुद्धा तुम्हाला विचारलं होतं की साधारण गडदुर्गांचं कामकाज कसं चालायचं, तो तसंच म्हणजे आरमार पण हा वेगळा विषय आहे पूर्णपणे. तर मग त्या आरमाराचं व्यवस्थापन किंवा कामकाज कसं चालायचं. विजयदुर्ग हा मेन बेस होता मराठा कालखंडात, म्हणजे सेंटर, म्हणजे उत्तर आणि दक्षिणच्या मधला. आणि विजयदुर्गावरनं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तो एक मुख्य बेस असल्यामुळे तिथले जेव्हा कागद तपासले तेव्हा असं लक्षात आलं की रोजचे त्यांचं दैनंदिन काय कामं असायची या लोकांची, तर ती सगळी सापडली. त्याचा खर्च कसा चालवला जायचा आरमाराचा, तर आरमाराच्या खर्चाचे किंवा आपण सगळ्यात खर्च करण्याअगोदरही त्याची प्राप्ती म्हणजे जमा कुठून होत होता. तर जिथे आरमार तैनात असेल त्याच्या आसपासचा जो प्रांत आहे त्यातले काही महाल हे ते म्हणजे किंवा काही प्रदेश तिथनं येणारा वसूल, जसं आपण गड किल्ल्यांविषयी बोललो होतो तसं तो तिथं आरमाराकडे काम करणाऱ्या लोकांचे पगार म्हणा किंवा त्यांना जो
आता पगाराचं पण कसं माहिती आहे का, पगार हा दरवेळेस काही कॅशमध्ये दिला जात नव्हता, तर काही वेळेस धान्य स्वरूपात पण दिला जातो. सो ती जी तरतूद आहे ना ती आसपासच्या प्रदेशातून होत होती. आणि आरमार हे तुमचं राज्याच्या तिजोरीत भर घालणारं एक मुख्य साधन आहे. त्याचं कारण असं की समुद्र किनाऱ्यावरनं आपल्या समुद्र हद्दीतून जी काही बेकौली जहाजं, म्हणजे कुठलाही परवाना न घेता जे व्यापारी जहाजं जात असतील किंवा शत्रूंची जहाजं जात असतील, शत्रूंच्या आरमाराची, सो त्यांना पकडून आणणं किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी वॉर करून ते हरवणं किंवा ते पकडून आणल्यानंतर त्या सो आणि तो शिरस्ता होता, तो काय फक्त मराठी करत नव्हतं, ते सगळेच करत होते. सो ते मुख्य त्याचं प्राप्तीचं साधन. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी, ते धान्यसुद्धा मिळायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं जहाज पकडून आणलं बेकौली, तर कारण व्यापार सगळ्याच गोष्टींचा, सुगंधी वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, धातूच्या वस्तू असतील, जनावरांच्या हे असतील, जनावरं कॅरी करणारी गोष्ट, सो ते काही लाखांमध्ये वगैरे ती प्राप्ती व्हायची. हां, आणि मग ते एक मुख्य साधन होतं आणि त्यातून राज्याच्या तिजोरीत पण मोठी भर पडत होती. आता खर्चाच्या बाबी म्हणाल तर तिथं त्या जहाजावर जे काही म्हणजे दर्यासारंग असतील, तुमचे तिथले सरदार असतील, सुभेदार आहे, खलाशी आहेत, छोटे मोठे जे काही जहाजावर स्वारीसाठी काम करणारे किंवा डॉकमध्ये, ज्याला आपण डॉक म्हणतो, बेस जो आहे, बंदरात काम करणारी लोक, तो ह्यांचे पगार वगैरे मग ते त्यातून दिले. ते खर्चाच्या बाबी होत्या रोज. आणि त्याच्यामध्ये म्हणजे नाही का ते प्रशासन अशा इतकं म्हणजे छान पद्धतीने चालायचं. जसं आपण किल्ल्यावर म्हणत होतो ना, तसं आरमाराची प्रशासकीय व्यवस्था हा सुद्धा एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि अभ्यासाचा विषय. मला ह्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा जो आत्ता सुचला मला, की हे जे जहाजही यायची अनधिकृत आपण ज्याला म्हणूया, त्यातला तिजोरीत भर पडायला तर त्यावरचा जो माल किंवा ज्या वस्तू असतील त्यांनी उपयोग व्हायचा, पण ती जी माणसं ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात, मग ती आपल्या सेवेतच आपल्यालाच जॉईन व्हायची का? नाही, व्यापारी जहाजं होती ती एकतर माल त्यांचा पकडला जायचा आणि मग तो जप्त केला जायचा किंवा मग त्याला मोठा दंड भरून तो त्याला सोडवता येत होता. दुसरं कौली म्हणजे कौल घेतलेली जहाजं पण होती, पण तो पण एक बिझनेस होता. बिझनेस म्हणजे त्याची रक्कम जमा होती ती ना आपल्याकडे, की तुम्ही आमच्या समुद्र हद्दीतून जाणार आहात. म्हणजे एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला ती मराठा आरमाराची व्याप्ती लक्षात येईल. 1796 आपल्याकडे काय समज आहे, 1756ला बुडवलं. मी तुम्हाला 1796 सांगतोय. 96 साली विजयदुर्गमधनं जे काही जहाजांना, व्यापारी जहाजांना व्यापारासाठी कौल दिले गेले किंवा परवाना, कौल म्हणजे परवाना देणं, तो दिला गेला. तो कुठपर्यंत द्यावा, म्हणजे खाली कोचीपर्यंत, सुरत, कराची आणि मस्कतसुद्धा त्याचा चार्टच आहे. तो चार्ट छापला आहे माझ्या पुस्तकात. तर तुम्ही इमॅजिन करू, तर जेवढं अंतर जास्त तेवढं आहे. हा झाला परवाना. शिवाय त्याच्यावरती जो माल लादणार आहेत तो किती खंडी माल आहे, तर प्रति खंडीचा परत वेगळे तुम्हाला चार्जेस भरायला लागत होते. सो हे एक मोठं साधन आहे. आरमार हे एक राज्याच्या अर्थप्राप्तीचं, म्हणजे जसं तुम्हाला पश्चिम किनारा सिक्युअर्ड करावा हे शिवाजी महाराजांचा थॉट होता, बरोबर आहे, पण ॲट द सेम टाईम हे पण होतं अर्थकारण हा पण विषय आहे त्याच्यामध्ये. फक्त सिक्युरिटी नाही आहे, कारण तुम्हाला आर्मर रन करायला पैसे नाही का लागणार असे. सर, आता आरमार म्हटलं की जहाज आली, गलबत आली, तर मुळात पहिली गोष्ट जहाज वेगळं, गलबत वेगळं का, हे एक तुम्ही सांगालच. जहाज म्हणजे काय, तुम्हाला जे पाण्यावरती वाहून नेणारी गोष्ट. ओके, गलबत त्याची नावं, जहाजाचे टाईप्स ऑफ शिप्स ज्याला म्हणतो किंवा जहाजांचे प्रकारमध्ये मग येतं. मग पाल म्हटलं की मोठं लढाऊ जहाज पाल. गुराब म्हटलं की पालपेक्षा थोडं मोठं, छोटं, पण ते पण लढाऊ, वॉरशिप ज्याला म्हणतो आपण. पाल आणि गुराब वॉरशिप. गलबत ते त्याच्याहून छोटं थोडंसं, म्हणजे जरा मध्यम साईजचं. मग ते ह्याला पण वापरत होते, ते म्हणजे नॉर्मल माणसांची ने-आण किंवा प्रवासालाही वापरत होते, किंवा समजा स्वारी गेली तर त्याचं लीड जे करणार ते पाल किंवा गुराब करणार. आणि त्याचे सैनिक म्हटलं, म्हणजे जहाजांची जर आपण सैनिक आणि सरदार अशी हे केली तर सगळ्यात मोठा असायचं ते पाल असायचं, जो तो मुख्य स्वारीचा प्रमुख. गुराब हे त्याच्या खालोखाल, आणि मग हे छोटे छोटे शिपाई असतील ते तुमची गलबत झाली. असं ते आहे ते. आणि मग डंगी आली. डंगी म्हणजे व्यापारी, ते पण एक जहाजाचा प्रकार. मचवा, बोट आहे छोटी, असं बऱ्याच गोष्टी आहेत.
आणि मग जहाज बांधणीचे पण प्रकार वेगळे होते का, ते कसे बांधले यायचे? जहाज बांधणीचे आय थिंक मी कागदच प्रकाशित केले. जहाजासाठी मुख्य सागाची लाकडं. त्याच्यावरून एक इंटरेस्टिंग आहे, विजयदुर्गच्या आसपास तिथल्या एका महालामध्ये एक पूर्ण गाव आहे, त्याचं रान जे आहे म्हणजे त्याच्या बाजूला असलेलं जंगल ते सागाचं जंगल होतं. ते आरमाराच्या जहाज बांधणीसाठीचं राखीव जंगल होतं. तिथे इतर कोणाला एंटर नव्हता. सो अशी जंगलं राखीव केली जायची सरकारकडून, की तिथून पावसाळ्यात झाडं वाढतात ना, पावसाळ्याच्या सुमारास तिथनं लाकडं कापून आणायच्या. आणि मला आठवते ती मध्ये एक नदी आहे कुठली तरी, मग तिथले गावातले लोकांनी मजूर घ्यायचे, ते नदीवरनं ते लाकडं क्रॉस करून आणायचे आणि मग ते पुढे कारखाना लावून त्याची जहाजं बनवली जायची. 1769 साली वसई बंदरामध्ये एक पाल बनवलं गेलं, महादेव पाल. त्याची मी पूर्ण स्टोरी लिहिली आहे की ते बनवलं कधी आणि ते शेवटी फुटलं पण कधी. 1792, 93 का 95ला फुटलं आहे ते. सो ते एक असतं म्हणजे एक जसं एखाद्या माणसाचा व्यक्तिप्रवास असतो, जीवन प्रवास एखाद्या व्यक्तीचा, तसा जहाजाचा तो प्रवास आहे. आणि त्या महादेव पालांनी मोठ्या मोठ्या लढ्यांमध्ये भाग घेतला. पण त्याचा शेवट कसा झाला तर ते एक स्वारीला निघालं आणि उलट दिशेनं वारा म्हणजे तुफान आलं, तर ते आत जाता येणं समुद्रात म्हणून ते म्हणजे आता पूर्वी काही मशीनची जहाजं किंवा हे नव्हती, तर अपोजिट साईडनी वादळ आल्यामुळे ते विजयदुर्गच्या खडकाळ भागामध्ये जाऊन ते आपटलं आणि फुटलं आणि त्या दिवशी त्या जहाजाचा अंत झाला. असं त्याची स्टोरी आहे ती. पण जवळपास बघा 24-25 वर्ष त्यांनी मराठा आरमाराची सेवा केली. म्हणजे लढाईमध्ये त्या जहाजाचं काय झालं नाही, पण दुर्दैवाने असा अंत. हां, सो असं आहे ते. पण मजेशीर आहे. आरमाराचा अभ्यास करताना तुम्ही ॲक्च्युअल जगता म्हणजे ना, मला पोहता येत नाही. आय कॅनॉट स्विम. मला लहानपणी भीती बसली आहे, कारण लहानपणी मी पोहायला गेलो होतो आणि ते आमच्या इथे स्विमिंग टँक होता. ते आय थिंक इट्स 1987ची गोष्ट आहे. तिथे ते डालड्याचे डबे असायचे का जुने, ते असे दोरीला बांधून ते तरंगायचे आणि त्याच्यावर शिकवायचे. तर एक दुर्दैवानं एके दिवशी माझ्या त्या डालड्याच्या ह्याला काहीतरी होल होतं आणि ते मी खांबाला हात धरून पाय मारत होतो, तो बार असतो त्याला. तर ते सर म्हणत होते तू आता हात सोड आणि हे कर. ते मला काही जमत नव्हतं. त्यांनी असे हात घेतल्याने मला ढकलून दिलं. तर मी गेलो खाली पाण्यात 7 फुटात, लहान होतो. ती जी काही पाण्याची भीती बसली आहे मला, त्यानंतर मी परत मला पोहताच येत नाही. पण मी वेन आय वॉज रायटिंग दिस बुक और आय वॉज स्टडिंग दिस डॉक्युमेंट्स, मी त्यांच्या स्वाऱ्या जगलो आहे. मग रुद्राजीरावांबरोबर मला असं वाटत होतं मी त्यांच्यातलं एक सैनिक आहे. कारण याच्यात खूप गोष्टी आहेत. समुद्रावर जेव्हा वादळं येत होती त्याच्या डॉक्युमेंट्समधल्या कहाण्यांचं एक वेगळं प्रकरण त्यात लिहिलेलं आहे. सो ते आय वॉज ॲक्च्युअली एक्सपिरियन्सिंग दॅट किंवा आय वॉज ॲक्च्युअली व्हिज्युअलायझिंग दॅट की कसं घडत असेल. आत्ता आधुनिक तंत्रज्ञान आहे, तुम्हाला समजतं आहे की वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे. तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही एकदा उतरलात समुद्रात, परत येईल याची शाश्वतीच नाही. माझा पुढचा प्रश्न त्यालाच धरून आहे की समुद्र म्हटलं की इतकं अनप्रेडिक्टेबल सगळंच असतं, काहीच आपण अंदाज लावू शकत नाही की कधी काय होईल. अशा वेळेला त्या समुद्रात तग धरण्यासाठी किल्ल्यांची काही बाहेरून विशिष्ट बांधणी हे तर पहिलं आहे, आणि जलदुर्गांची. आणि दुसरं म्हणजे ही जी जहाजं तुम्ही जी सांगितलीत त्याचा मेंटेनन्स कसा व्हायचा, त्याची काळजी कशी घ्यायची? मेंटेनन्स म्हणजे एकतर जहाज जेव्हा पाण्यात उतरतं तर त्याला जहाजाच्या पोटात म्हणजे आतल्या बाजूने, आणि जेव्हा जहाज धड्यावर असतं, धडा म्हणजे काय तर समुद्र किनाऱ्यावर जिथं जहाजं आच्छादित ठेवतात ती जागा, किंवा गोदी पण एक जहाजाच्या इथे म्हणजे बंदराच्या इथं गोदी असते, तिथे हा मेंटेनन्स केला जायचा. तर ह्यांना कडू तेल आतून लावलं जायचं. कडू तेल, आपल्याकडे गोडे तेल आणि कडू तेल म्हणजे ज्याला आपण कच्चं ऑइल म्हणूयात, क्रूड ऑइल सोप्या याच्यात म्हटलं तर ते लावलं जायचं. चुन्याचं त्याला हे दिलं जायचं, चुना आणि रंग म्हणजे चुन्याचाच रंग देऊन त्याला बाहेरून हे केलं जायचं. कारण सतत पाण्यात राहिल्यामुळं लाकूड हे होतं. पण म्हणूनच ती जी लॉंग टर्म टिकतील अशीच लाकडं वापरायची. साग आहे, आंबा आहे, फणसाचं लाकूड वापरायचे. फणसाचं लाकूड लॉंग टर्म टिकतं. कोकणात आज तुम्ही गेलात ना कुठे, त्यांच्याकडे ते पाट बघा, कोकणातल्या लोकांकडे फणसाच्या झाडाचे पाट बनवलेले असतात. ते कायच्या काही 4-4 पिढ्या राहतात, ते त्याला काय होत नाही, लाकडी पाट. सो ते वापरलं जात होतं. आणि मेंटेनन्स त्यांचं रेग्युलर असायचं. तेलानी त्याला लेपन केलं जायचं. मग तुमच्या ज्या काठ्या आहेत त्याच्या शिडाच्या काठ्या, त्याची अवजार म्हणजे शीड, त्याला वाऱ्यामुळे ठिगळं पडायची किंवा काही कारणांमुळे, तर त्यांचं ते रफू केलं जात होतं. आपण खूप आत्ताच्या काळामध्ये किरकोळ गोष्टी हे करतो, फेकून देत आहे काय ठीक आहे नको मला, ते लोक तसं नव्हते करत.
शीड फाटलं ना, तुम्ही बिलीव्ह, किल्ल्यांवर पण मी बघितलं आहे आणि चांगलं असंही नाही. मी इवन शनिवारवाड्यामध्ये पेशव्यांकडं पण होय, पेशव्यांच्या म्हणजे त्या आमच्या सरांनी का मॅडमनीच तो एक कागद प्रकाशित केला होता. त्यांच्या पैठण्यांना रफू करून वापरलं आहे त्यांनी. असं काय, तर पेशव्यांना काय अशक्य होतं का की ती साडी टाकून दुसऱ्या 100 पैठण्या उभ्या केल्या असत्या. सो ही लोक रोजच्या किल्ल्यावर सुद्धा जाजम जे असतं असं फाटलं समजा तर ते दुरुस्त करत होते. पण जेव्हा दुरुस्तीच्या बाहेर जाईल ना तेव्हा ते जाजम किती त्याचं वजन आहे ते मोजायचे आणि त्याच्या चिंध्या केल्या आणि त्या मशालीला वापरल्यात बरं का किल्ल्यावरती. सो त्यांना ती जाणीव होती की कुठली गोष्ट इझिली मिळत नाही आहे. कारण तो काळ असा होता, कागदसुद्धा हँडमेड पेपर्स होते, इझिली नव्हते होत ना, काय कारखाने मोठे नव्हते मशीनवर. सो ते लोक जपूनच वापरत होते ती गोष्ट. असं नव्हतं की काहीतरी उत्मात केला आहे वगैरे. आता आपल्या म्हणजे जनरली मी माझ्यावर तरी बोलतो, इतर विषय नाही बोलला, ओके मला वाटतं ना मी ते टाकून देतो सगळ्या गोष्ट. पण ती लोकं तशी नव्हती, कारण गोष्टी पण तेवढ्या इझिली अवेलेबल होत नव्हत्या. वाया जाऊ द्यायची नाही ती गोष्ट. किंवा हिशोबाच्या कागदांमध्ये पण ते दिसतं आम्हाला. पैन पैचा हिशोब असतो. पैन पै जो शब्द आहे ना बौद्ध तेव्हापासूनच आला आहे. एका पैचा सुद्धा हिशोब असतो कागदात. तो कुठं गेला काय गेला शिल्लक राहिला तर देतं. म्हणजे एक उदाहरण देतो. पेशवेकालीन पंढरपूरमध्ये जकाताचा नाका होता तो पंढरपूरचा, त्या नाक्यावरून एक गोसावी होता, त्याला 20 रुपयाची नेमणूक होती. कारण त्यावेळेस गोसावी म्हणा ही लोक सरकारी ह्याच्यातूनच अवलंबून असायचे. तो गोसावी गेला तर त्या 20 रुपयाचं काय करायचं हे अजूनही सरकारातून आज्ञा झाली नाही आहे. सबब ते 20 रुपये जमेकडे आहेत असे ते मागच्या किती वर्षाचे असं लिहून ठेवतात. पुढे 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 असं नाही. आता असं होत नाही. आपल्याकडे डायरेक्ट हजारो कोटींचे घोटाळे येतात बाहेर. पण सांगायचा उद्देश असा की त्या लोकांना ती जाणीव होती. ती लोक गोष्टी सहज उपलब्ध नसल्यामुळे ते लोक अगदी, आणि सरकारी खर्चात दिसतं ना हे जास्त इंटरेस्टिंग आहे. घरगुती ठीक आहे, आपण घरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ते करत असतो, पण सरकारच्या ह्याच्यात पण तो द्यायला लागायचा हिशोब असं. आणि म्हणजे मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस हे जे आहे ते अगदी पडतं. आणि मी दुसरा जो म्हटला की गडाला काही बाहेरच्या बाजूनी काय पद्धतीने नाही, जलदुर्गम बेसिकली समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठीच होते. आणि मग जिथं जिथं आवश्यक वाटलं तिथे त्याच्या बाजूलाच बंदरं असायची. जसं की अर्नाळा किल्ला आहे तिथे बंदर होतं, विजयदुर्गला बंदर आहे, वसईला बंदर आहे. सो जलदुर्गांचा प्रोटेक्शन म्हणून उपयोग व्हायचाच डेफिनेटली. जलदुर्गांचं त्याचं एक वेगळंच हे आहे ॲडमिनिस्ट्रेशन. किंवा तिथल्या काही गोष्टी काही कम्पेअर टू अदर घाटावरचे किल्ले आणि कोकणातल्या किल्ल्यांमध्ये जरा थोडा स्थानिक ह्याला फरक पडतो. आणि जलदुर्गांचा रात्रीच्या वेळेस जलदुर्गांवरनं ह्यांचं लक्ष असायचं की दुश्मनांची जहाजं किल्ल्याच्या जवळ येत असले की ते इशारत द्यायचे. त्याला इशारत देणं म्हणतात, तोफांची. म्हणजे एक मी नोंद अशी वाचली होती अंजनवेलच्या ह्याच्यात आहे, ती ह्याच्यात नाही आहे या पुस्तकात पण ती नंतर वाचनात आली होती की म्हणे म्हणजे अपरिचित जहाजं किल्ल्याच्या दिशेने येत आहेत, हाकारा दिला, हाका मारल्या मी, पण समुद्राची भरतीचा दिवस होतो तो, तर भरतीमुळं त्याला आवाजच गेला नाही समोरच्याला, कारण रात्रीच्या ह्याच्यात आवाज जातो क्लिअर. सबब तोफांचे बार उडवले. तर ते इशारती असायच्या की तू कोण आहेस आधी विचारलं जायचं, नाही ऐकलं तर डायरेक्ट मग तोफगोळे घालून उडवून टाकायचे ते, असं असायचं. सो हे जलदुर्ग ते त्यासाठी पण होते की लक्ष ठेवणं हा पण एक त्याच्यातला भाग होता की किनाऱ्यावरती. आणि तुम्हाला बट ऑब्वियस प्रोटेक्शन राहतच ना त्या संपूर्ण पट्ट्याला किल्ल्यामुळं प्रोटेक्शन राहतं. चाचे बरं हे नुसतं दुश्मन नाही तर चाच्यांची जहाजं पण यायची. म्हणजे मी तर आत्ता अशा काही नोंदी वाचल्या आहेत जे सेकंड पार्टमध्ये येतील माझ्या, की चाचे लोक रात्री अपरात्री यायचे. चाचे लोक तर फार म्हणजे डॅम्बिसच होते, व्यापाऱ्यांची निशाणं लावून आलेले होते. म्हणजे एक नोंद अशी आहे, मला वाटतं ती माहीम कोट का कुठली तरी आहे, मला आता बघायला लागेल ती. तर एक गुजरातवरनं एक व्यापारी जहाज निघालं होतं मुंबईकडे यायला, आणि ते त्या माहीम कोटाच्या काहीतरी जवळ आलं आणि त्यांना अजून एक जहाज अपोजिट डिरेक्शनने येताना दिसलं. तर ह्यांनी बघितलं काय तर व्यापारीच निशाण होतं. त्यांना वाटलं ते व्यापारी आहेत, पण ते व्यापारी नव्हते, ते चाचे होते. त्यांनी खोटं निशाण लावलं होतं.
मग त्यांनी बोलाचाली झाली. मग म्हणे ठीक आहे, आज आपण इथंच ह्या कोटाच्या जवळच नांगर टाकून राहूयात. ते राहिले. रात्रीची वेळ झाल्यावर यांनी अचानक नांगर काढला, त्यांच्यावर हल्ला करून जहाज पळवायला लागले. ते त्या कोटाच्या जी चौकी होती त्यांनी बघितलं आणि मग तिथून त्यांनी ती फायरिंग केली, म्हणजे तोफा उडवल्या, बरकंदाज हे झाले आणि मग ती बराच वेळ लढाई चालली होती. सो अशा पण गोष्टी होत होत्या. त्यामुळे ते जे कोट आहेत किंवा म्हणजे जलदुर्ग आहेत किंवा ते कोट आहेत समुद्रकिनाऱ्यावरचे, ह्यांचा हा पण एक मेजर हे होता की समुद्रावरनं ज्या गोष्टी होत होत्या म्हणजे ते आयदर शत्रूची जहाजं असो किंवा चाच्यांची असो. कारण मी आत्ता मुंबई आणि त्या परिसरात मला चाच्यांच्या लढाया प्रचंड सापडल्यात. ते येतील आता माझ्या भाग 2मध्ये. चाच्याने म्हणजे तिथले स्थानिक लोकांना ट्रेनिंग दिलेलं होतं. चाचे आले तर गावकरी लोक उचलून बंदुका घेऊन जायचे, अशा गोष्टी आहेत त्या. नाही, आणि अजून त्या अनुषंगानेच माझा मगाचा एक प्रश्न होता की संरक्षण करण्यासाठी जलदुर्ग हे एक आहे, पण जलदुर्गांचं संरक्षण म्हणजे आता नैसर्गिक आपत्तीपासून होणारं त्यांची रिपेअरिंग, म्हणजे केवळ जलदुर्गच नाही तर कुठलाही दुर्ग आहे तर त्याचा मेंटेनन्स आहे. आपल्याकडे असा समज आहे की ते तेव्हा बांधले ते आत्ता पण ते नंतरही तसं नाही. खूप वेळा बुरुज कोसळले, ते नव्यानं बांधलेले आहेत. एक सुवर्णदुर्गची गंमत सांगतो मी. सुवर्णदुर्ग का कनकदुर्ग तो तिथंच आहे जवळ. तिथे एका बुरुजाचं काम चालू, म्हणजे पाण्याने समुद्राच्या त्याचा बेस जरा हे झाला होता की समुद्रातल्या बुरुजाचा. सो त्याचं काम चालू केलं होतं. पण ते काम चालू केलं की पाणी जोरात यायचं आणि आतमध्ये ते मोडलं जायचं सगळं बांधकाम, वाळायला वेळच नाही. मग त्यांनी समुद्राला नवस केला, मार्केट समुद्राला नवस केला. कारण त्या काळात असं होतं की आता जर काही आम्हाला ते काही सुचत नाही त्याच्यावरती उपाय, की ते देवाचा धावा करायचे. सरळ स्वाऱ्यांवर जातानाही देवांचा धावा करायचा, नवं आमची स्वारी चांगली होऊ देत वगैरे. समुद्राला नवस केला की हे काम व्यवस्थित पूर्ण होऊ देत, तुझ्या नावाचं एक ब्राह्मण भोजन घालू म्हणून. आणि ते झालं, काम झालं, मग ब्राह्मण भोजन घातलं, अशा पण नोंदी आहेत. किंवा स्वारीवर जाताना चांगली पैदास्त होऊ दे, पैदास्त म्हणजे इन्कम होऊ देत, आम्ही 500 ब्राह्मणांची समाराधना घालू किंवा देवाला तोफा वाहू, तो जंबुरे व्हायचे म्हणजे अर्पण करायचे, रुद्राभिषेक करू, साडी चोळीनी देवीची ओटी भरू, सोन्याचं चांदीचं काहीतरी अर्पण करू. तर अशा खूप गोष्टी होत होत्या. आणि आपण डॉक्युमेंटली तरी असं म्हणू शकतो, डॉक्युमेंटचा आधार घेऊन की देव पावत होते. म्हणजे गमतीचा भाग आपण त्यातला सोडूयात. म्हणजे एक इंटरेस्टिंग आहे गोष्ट. मला वाटतं जानराव धुळपच निघाले होते, पुस्तकात दिलं आहे ते. तर त्यांनी तिथं गिरय नावाचं गाव आहे विजयदुर्गाच्या, तिथलं रामेश्वर जागृत स्थान असं ते कंटिन्यू होतं याच्यात. तर त्याला एक नवस केलं होतं की पैदास्त चांगली होऊ देत, मग आम्ही असं असं करू. तर ते गेले, पण फार विशेष काही झाली नाही. मग देवाचा अवसर आणला अंगात, म्हणजे पुजाऱ्याच्या अंगात देवाला असं समजलं जातं. आणि मग त्याने सांगितलं की तुम्ही मावळणात जा म्हणे. मावळण म्हणजे काय, खोल समुद्रात जिकडं पश्चिमेकडे सूर्य मावळतो तिकडे, तिथं आज जा. मावळण म्हणजे तिकडची स्वारी, तिथे जा. आणि ते झाल्याप्रमाणे तसं झालं ना, आणि खरोखरीच त्यांना मोठी पैदास्त झाली. सो अशा गोष्टी कागदोपत्री आहेत. म्हणजे आता हे मी सांगतोय असं काही नाही आहे, कागद काय सांगतोय ते मी सांगतोय. तर अशा खूप यू वोंट बिलीव्ह. संभाजी अंगरेंची समाधी आहे, स्वारीवर निघताना संभाजी अंगरेंना नारळ ठेवून जात होते. संभाजी अंगरेंच्या समाधीला नवस बोलले, ते पूर्ण झालेले आहेत. हे कागद सांगतायत, मी नाही सांगत. आणि ते कागद छापलेत माझ्या पुस्तकामध्ये मी. सो अशा गोष्टी घडत होत्या. श्रद्धा म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीवर विश्वास असला की ती श्रद्धाच काम करते, असं आहे ते. सो तुम्ही म्हटलात तसं मुख्य याच्यावर येतो की किल्ल्यांचं मेंटेनन्स केलं जात होतं. बुरुज समजा काही निकामी झाला, थोडा नादुरुस्त झाला, तर शक्यतो ह्या ह्या दुरुस्त्या पावसाळ्याच्या अगोदर केल्या जायच्या. शाकारणी पण, कौलांची शाकारणी वगैरे, पहारे असायचे बुरुजांवर. आत्ता बुरुज तुम्हाला असे दिसतात, त्या बुरुजांवर पहारे असायचे. तो सैनिक 24 तास थोडीच उन्हा आणि पावसात थांबणार आहे, तर तेव्हा काहीतरी कव्हर्ड असेल ना. सो ते पहारे कशाचे बनवायचे, ते वेळूच्या म्हणजे वेळूचे म्हणजे बांबूंचे. त्याच्यावरती गवताचं हे असायचं. काही ठिकाणी भक्कम पहारे असायचे, तिथं कौलारू पहारे पण केलेले आहेत, कारण प्रत्येक किल्ल्यावर आहेत ते. त्यावेळेस असायचेच ते. रायगडावर पण असायचे. पुन्हा एकदा रायगड येतो. रायगड हा जरा थोडासा आवडीचा विषय आहे तेव्हा. सर, आता आरमार म्हटलं की लढाई आता आल्याच, तर मुख्य धुळपांच्या काळातल्या कुठल्या लढाई अशा मुख्य झाल्या? खूप आहेत, काउंटलेस. 50 वर्षाला काउंटलेस.
त्यांनी हैदर अलीचा मोठा पराभव केलेला आहे जानराव धुळपांनी. त्याच्या आरमाराचा केला आहे, त्यांचा केला आहे. रुद्राजीराव धुळपांनी म्हणजे धुळपांनी मेनली कुणाला झोडपलेत सोप्या भाषेत. फिरंगी गोवेकर म्हणजे पोर्तुगीज, फरासीस म्हणजे फ्रेंच, ब्रिटिश. आनंदराव धुळपांनी तर मोठी लढाई केली. ते ब्रिटिशांच्या त्यांच्या आर्मीच्या जनरलपासून सगळ्यांना धरून नेलेत आणि विजयदुर्गला अटकेत ठेवलं होतं. ते सगळे ते त्याचे पूर्ण यादीच आहे. मग त्यातले काही जखमी झाले होते, त्यांना मग औषध पाणी वगैरे दिलं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हैदर अली झाला. सिद्धीच्या आरमाराशी एकदाच काहीतरी मला वाटतं झालेलं आहे. इंग्रज आहे, फ्रेंच आहेत, चाच्यांशी खूप लढाई झालेल्या आहेत. मेनली पोर्तुगीजांशी जास्त त्या पिरियडमध्ये झालं आहे आपल्या धुळपांच्या ह्याच्यामध्ये. त्या पिरियडमध्ये त्यांच्याशी खूप आपल्या हे झालेले आहेत. सो त्याचे तर मी मॅप्सच दिले त्यांच्या स्वाऱ्यांचे. स्वारी हेट, स्वारी उपर. हेट म्हणजे दक्षिणेकडं खालच्या बाजूला, विजयदुर्गची खालची बाजू, आणि उपर म्हणजे वरती पार सुरतपर्यंत. म्हणजे खालच्या बाजूपर्यंत पण आपले लोक गेलेले, खाली कोचीपर्यंत पार कन्याजोर वगैरे पर्यंत गेलेत. त्या काळातल्या बंदरांचा एक मी मॅप दिलेला आहे शेवटी. बंदरांचे पार सुरतपासून खाली त्यातली बरीचशी बंदरं आज माहिती पण नाहीत लोकांना, पण ती डॉक्युमेंटमधनं आलेली आहेत. काही बरीचशी लोकेट झाली, काही लोकेट झाली नाही मला आज, म्हणजे मे बी ती अस्तित्वातच नाही आहेत. त्यात कर्नाटकमधली आहेत, केरळमधली आहेत, अशी आहेत खूप. सो त्यांनी खूप लढाया केल्या आणि प्रचंड म्हणजे त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे. आणि आता लढायांचा विषय आला म्हटल्यावर तर मला एक गोष्ट लक्षात आली की असं ऐकलं आहे, म्हणजे मी खरं खोटं तुम्ही सांगू शकाल, अंग्रेजांच्या काळामध्ये दस्तकं वापरली जायची, म्हणजे अंग्रेज सांगायचे, अंग्रेजांचे दस्तकं इश्यू केले जायचे. तसं धुळपांच्या पण काळात व्हायचं का काही? तेच परवाना, दस्तक म्हणजेच परवाना. त्यालाच कौली जहाजं किंवा कौल घेणं म्हणजे परवाना घेणं. दस्तक म्हणजेच परवाना. सो तो होतच ना. सरकारी तुम्हाला कौल झाल्याशिवाय तुम्ही नाहीच हे करू शकत. पण एक होतं की आता धुळप अंग्रेजांच्याच तालमीत तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वाऱ्या पाहिल्या ना की ते लक्षात येतं. मी ते म्हणून मॅप्स का बनवले की हे कशा प्रकारे स्वाऱ्या करत असतील, कसे जात होते, कुठून कुठं थांबत होते. बरं, जाताना ते इतकं इंटरेस्टिंग आहे. स्वारीला जाताना म्हणजे समजा विजयदुर्गमधनं बाहेर निघालं तर रामेश्वर गिरेच्या नावाने एक तोफेचा बार उडवायचा, किंवा सुभेदार जो स्वारी लीड करतोय तो जेव्हा पाऊल ठेवणार जहाजावर तेव्हा तुफानचे बार केले जायचे. मग समुद्रावर जाताना समजा देवगडच्या इथं आला, तिथला कुठला देव आहे त्याच्या नावाने एक बार आहे. गणपतीपुळ्याच्या इथं आला, गणपतीपुळ्याच्या गणपतीच्या नावाने सलामी म्हणून एक बार. सो तुम्ही ते वाचत गेलात की ना, यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट. ते समोर तुमच्या समोर चित्र उभं राहतं. गुढीपाडव्याला जर स्वारीवर असेल तर गुराबांवरती किंवा जहाजांवर गुढ्या उभारल्या जात होत्या. हे इंटरेस्टिंग आहे. तुम्ही स्वारीवर आहात पण मग सण साजरे केले होते. दसऱ्याला प्रत्येक जहाजाची ओटी भरली जायची साडी आणि याने. लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यांना ती नेसवलं जायची साडी. जहाजांवर बागायत केली जायची. आता बागायत म्हणजे काय तर दसऱ्याच्या दिवशी नारळाच्या झावळ्या आणि केळीचे खुंट लावून जहाज सजवलं जात होतं. सो दिस इज व्हॉट म्हणजे ह्या गोष्टी आजपर्यंत कुठे आल्याच नव्हत्या. सो ह्या गोष्टी होत्या मजेशीर, म्हणजे एकदम खूप धमाल आहे. म्हणजे ह्या बऱ्याचशा लढाया किंवा एक इरा म्हणू आपण आरमाराचा होता. पण मग अचानक ते हे थांबलं कुठे सगळं? म्हणजे 19व्या शतकाच्या ह्याच्यामध्ये नंतर सगळ्या गोष्टी कोलॅप्सच झाल्या. ब्रिटिशांचं हे झालं, आपली हे वीक झाली, मराठीची विकत झाली. नंतर शेवटचा जो काळ आहे, नाना फडणीस गेल्यानंतर बराचसा तो भाग हेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आले नाही आहेत. खूप काही पॉलिटिकल मुवमेंट्स चुकलेले आहेत. दुसरे बाजीराव पेशव्यांच्या म्हणा, रघुनाथराव पेशव्यांच्या म्हणा. म्हणजे मी हे ओव्हरऑल बोलतो आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट आर्मा. पण मुख्य सेंट्रल गव्हर्नमेंटच जर तुमचं वीक झाल्यावर पुढं काय होणार ना, असं होतं ते. आता याचं खरं तर तुम्ही सांगितलं की जी जहाज येत होती, व्यापारी, आर्थिक व्यवस्थापन, सगळ्याचा हिशोब, आणि त्या व्यतिरिक्त आपले जे गड होते म्हणजे राजगड, रायगड, प्रतापगड हे आणि जे जलदुर्ग होते याच्यातलं कम्युनिकेशन कसं चालायचं? मग नाही, त्यांच्यात कम्युनिकेशन ॲज सच नसायचं. मी जसं म्हटलं तसं की सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन आहे की समजा एक प्रांत आहे तर वसई प्रांत आहे, तर वसई प्रांतामध्ये जेवढे किल्ले येतील, मग ते जलदुर्ग असू देत नाही तर गिरिदुर्ग असू देत, तर त्यांच्या त्या मेन वसईच्या सुभ्याच्या कचेरीला ते त्यांचं रिपोर्टिंग किंवा जे काय असेल ते तिथनं कारभार बघितला जात होता प्रांत कचेरीतून. आणि ती प्रांत कचेरी मग मुख्य सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनला हे करायचे. म्हणजे 18व्या शतकात तुम्ही एक 1750 नंतर तर सत्ता पेशव्यांकडे शिफ्ट झाली होती. म्हणजे
त्यांच्या हातात राज्याची सूत्र गेली होती म्हणूयात आपण, म्हणजे सरकार राज्य ते चालवत होते. त्यामुळे मग ते पुण्याला तिथून ते जे काय होतं त्यांचं पुण्याशी कनेक्शन असायचं. मग समजा राजगड आणि ह्या ज्या गोष्टी आहेत इकडच्या ज्या बाजू आहेत, तर राजगड तर रादर पेशव्यांकडे नव्हता कधी, तो पंत सचिवांकडे होता. आणि मग ते तिथं त्यांना रिपोर्ट करायचे. किंवा आता दुसऱ्या कुठला अजून घाटावरचे किल्ले असतील की तुम्ही असं कल्याण भिवंडीचे किल्ले आहेत, तर तो कल्याण भिवंडीच्या कचेरीला ते सांगायचे आणि मग ते तिथून जे, तर त्या पद्धतीनं ऑपरेट होतं. ह्यांच्या एकमेकांचे असे ॲज काही हे नव्हते, म्हणजे जर काही असं काही कामानिमित्त किंवा काय असेल तरच, बाकी असं काही त्यांचं कम्युनिकेशन वेगळं नाही. मेन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातं ना, जसं म्हणजे केंद्रीय प्रशासनाकडेच जातात त्या गोष्टी, असं आहे ते. आणि सुभेचा सुभेदार असतो ना नेमलेला, तर तो त्यांना इकडे रिपोर्ट करतो ना मुख्य, असं आहे ते. किंवा आता समजा विजयदुर्गचे इथले हिशोब वगैरे आहेत ते सगळे तपासून घेण्यासाठी तिथल्या कारकून असायचा, तो दरवर्षीचे रुमाल घेऊन पुण्याला जायचा, कारण पुण्याच्या कचेरीत ते तपासले जायचे तेव्हा. कारण हा सगळा काळ आहे तो 1750 नंतरचा आहे, 60पासून पुढे. तर मग ते तिथे सगळं क्रॉसचेक केलं जायचं. म्हणजे त्याच्यात एक अजून मजा झाली होती. एकदा एक कारकून पुण्याकडे निघाला, तो विजयदुर्गावरनं जहाजमार्गे एक मला वाटतं ठराविक रत्नागिरी का कुठपर्यंत तरी येणार होता, पण मध्ये नेमकं चाचे आले आणि त्यांनी जहाजच उडून नेलं आणि ह्या कारकुनाला इंग्रजांच्या एका जहाजावर बसवलं आणि परत पाठवलं. तो चालत आला विजयदुर्गला, पण त्याच्यावर रुमाल गेले ना, त्यांनी सामान नेलं तर ते रुमालही गेले. तर ते रुमाल आता काय होतं, विजयदुर्गला जरी केलं असलं तरी ते सुभ्याच्या कचेरीकडे जात असतात कॉपी त्याच्या. जसं आपण आता ईमेल केल्यावर CC ठेवतो, आता पटकन होतं, पण हे लोक कॉप्या बनवायच्या हाताने आणि त्या पाठवायचे. तर मग ते प्रांत कचेरीतले रुमाल घेतले आणि परत सगळ्या कॉप्या घेऊन मग पुण्याला गेले, असं आहे ते. तर अशा पण गोष्टी घडत होत्या. आता जहाज म्हणतोय आपण, तुम्ही मगाशी बरेचसे प्रकार सुद्धा सांगितलेत आणि तुमच्या पुस्तकात त्याचं एक चित्र सुद्धा आहे छानसं. पण हां, म्हणजे आम्ही सांगूच की त्या पुस्तकाची लिंक पण आपण देणारच आहोत, वाचतीलच लोक. पण एक आम्हाला एक साधारण सांगा ना की स्ट्रक्चर काय असतं. स्ट्रक्चर पुढचा भाग असतो त्याला चिंचोळा भाग असतो, मागे थोडा पसरट असतो. म्हणजे त्याला पुढचा जो भाग आहे चिंचोळा, त्याच्यावर एक काठी असते आणि तिथे एक छोटं शीड असतं. तर ती जी काठी असते का त्याला बोंब म्हणतात. मी जेव्हा मला आता हसायला आलं ते मी माझ्यासाठीच हसतोय, बिकॉज मी जेव्हा ते कागदात वाचलं पहिले तर मला वाटलं त्याला बंब म्हणायचं आहे. म्हटलं कसला तरी बंब असेल आणि हा बोंब लिहितोय, म्हणजे कारण ती थोडीशी बोलीभाषा येते कागदपत्रात. तर बोंब म्हणजे काय इथपास ते माहिती नव्हतं, एवढी माझी बोंब होती आरमाराविषयी. ते एक वर्षभर कागद वाचून सगळी माहिती घेऊन सगळा अभ्यास करून तर आता पुस्तकात एक आरमारचा शब्दकोशच तयार झाला वेगळा. हो, त्यावर आम्ही येणारच होतो खरं तर. म्हणजे मग अशा गोष्टी आहेत. तर ते की बाबा भविष्यामध्ये कोणी आरमार तर त्याला त्या गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे. तर ती बोंब आहे, मग ते बोंबाचं शीड असतं. दोऱ्यांचे प्रकार आहेत, त्याला परत अजून वेगवेगळी नावं असतात. एक मागची जी रूम असते ना रूम, त्याला एक काहीतरी एक विशिष्ट नाव आहे, मी आता नेमकं विसरलो ते काय बरं ते नाव आहे, काहीतरी असंच आहे ते, पण असं काहीतरी एकदम ऑड नाव आहे. म्हणजे आपल्याला कळतच नाही कशाला म्हणतात. जेव्हा शब्दकोशात बघितलं तेव्हा ती गोष्ट आली. जहाजांवर तोफा असायच्या छोट्या, बरखंदाज असायचे. म्हणजे जहाजांच्या लढाया ज्या आहेत ते एकमेकांना अगदी टक्कर वगैरे मोटारीच्या टक्कर बघतो ना आपण, कार्स मूवीजमध्ये जुने असायचं बघा. तर ह्यांच्या जहाजांच्या पर एकमेकांना धडका होऊन यांनी लढाया केलेल्या आहेत पोर्तुगीजांबरोबर वगैरे, असे डॉक्युमेंटमध्येच उल्लेख आहेत. की बोडद म्हणजे जहाजाच्या दोन बाजू, उजवं बोडद आणि डावं बोडद, ह्याला बोडद म्हणतात. आता हे म्हणजे काय आता बोलायचं का काय त्याला माहीत नाही, पण त्या काळातली भाषा आहे, बोलीभाषा ती त्यावेळेसचे ते शब्द आहेत. जहाजांवरती लाकडी पिंप असायची पाण्याची, त्याच्यावर ते पाणी ठेवलं जायचं. पाणी खराब होऊ नये म्हणून त्याला आतून ऊद लावला जायचं. ऊद आणि कापूराचं लेपन केलं जायचं. पाणी खराब होतं ना, पाणी खराब होणार. समुद्राचं पाणी तर काही पिऊ शकत नाही आपण. जहाजावर चुला नसायचं, जहाजावर अन्न तर शिजवायला लागणार आहे, तिथे थोडीच ओव्हन वगैरे होते किंवा काय गोष्टी होत्या. प्रॉपर चूल असायची. आणि बऱ्याच वेळा काही वेळेस म्हणजे एकदा एक वादळ झालं होतं, तर वादळात लाटा उंच उसळतात आणि पाणी आत येतं बरोबर. तर ते जाऊन ते चूलच विझली आणि ते हे काय म्हणतात त्याला
वादळ अराऊंड 2 ते 3 दिवस चाललं होतं. आता 2 ते 3 दिवस त्यांना उपवास घडला म्हणून त्या जहाजावरनं हे खजूर आणि खारका कॅरी करून चालले होते. मग त्या त्यांना खायला दिल्या, त्या खर्च झाल्या अशी नोंद केलेली आहे. ते का कळलं तर त्या खर्चात लिहायला लागलं ना यांना. 2 दिवस चूलच नाही. मग जिथे हे थांबलं तिथं मग त्या म्हणजे वादळ संपल्यावर एका किनाऱ्यावर लागले, तिथून होड्या करून मग ती माती आणली नवीन आणि परत चूल बनवून मग पुढे भाकऱ्या बिकऱ्या असं हा जो प्रकार आहे. सो ह्या पण गोष्टी इतक्या छोट्या छोट्या घडत होत्या. घामत म्हणजे काय माहिती आहे त्याचं, गमत किंवा घामत, समुद्राचं पाणी जे आत येतं ना ज्या ठिकाणी काय ते बरोबर असं तो फ्लो हे केलेला असतो स्लोप, ते एका ठिकाणी जाऊन साठतं, त्याला घामत म्हणतात. आणि ते टाकण्यासाठी चामड्याच्या बादल्या किंवा हे असायच्या त्यांनी उचलून बाहेर, कारण पाणी जास्त वेळ ठेवू शकत नाही ना आपण, एक्स्ट्रा जे होईल म्हणजे आउटर त्याला केलीच असायची. तो अशा पण गोष्टी होत्या. तर खूप आहे इंटरेस्टिंग आहे. जहाज हा पण एक हा म्हणजे जमा खर्चांच्या थ्रू ह्या नोंदी मिळतात, हे खूप सरप्रायझिंग आहे. तेच तर मजा आहे ना, लोकांना तेच नको असतं वाचायला. अर्थात इट्स लिटिल बिट डिफिकल्ट टू रीड ऑल्सो अँड अंडरस्टँड ऑल्सो. म्हणजे ते समजणं, मी म्हटलं ना 1 वर्ष, मी म्हटलं ना बोंब, माझी बोंब होती एवढं मला काय की मलाच माहीत नव्हतं बोंब कशाला म्हणतात असं. किंवा अवजार, अवजार म्हणजे शिळाला अवजार म्हटलंय. तुम्ही अवजार म्हटलं हे कसं कळतं की अवजारासाठी खाद्या विकत घेतल्या, अवजाराला काय खादं, मग किती पाण्याचं आहे किती लांब आहे, मग तेव्हा कळणार आहे हा शिडाला अवजार म्हणतोय म्हणून असं काइंड ऑफ. आता अवजार म्हणलं की आपण शस्त्र म्हणतो. शब्दकोशांबद्दल आपण बोललो, आरमाराचा शब्दकोश तयार झाला, तो आपोआप तयार झाला. खरं तर मला त्याबद्दलच विचारायचंय की त्याचे तुम्हाला कुठे दस्तावेज मिळाले आणि मग त्या रेफरन्स. नाही, आपल्याकडे आरमाराचा शब्दकोश मी वेगळा छोटासा माझ्या पुस्तकात दिला आहे, पण ऑलरेडी ऐतिहासिक शब्दकोश आहेत 3-4 आहेत जे आम्ही फॉलो करतो. एक तर यन केळकरांचा ऐतिहासिक शब्दकोश आहे, दुसरा मोल्सवर्थची डिक्शनरी आहे, तिसरा एक जुना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यावर एक आहे शब्दकोश, त्याचे 6 खंड आहेत. मला वाटतं मराठी भाषेचं असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर आम्हाला जेव्हा म्हणजे हिस्टॉरिकली जेव्हा आम्ही म्हणजे हिस्ट्री रिसर्चला बसतो ना मोडी कागद, तर हे 5-6 घेऊन बसायला लागतं, कारण काही वेळेस एक शब्द ह्याच्यात असतो तर तो त्याच्यात नसतो, असं असतं ते. सो ते काही ऑथेंटिक आहेत सोर्स, त्याच्यातून एक काही वेळेस असं होतं मात्र तो त्याच्यात नसतो शब्दकोश, पण तो कागदात इलॅबोरेट केला जातो, तो कळतो इथं केलं हा शब्द हा आहे म्हणून. म्हणजे मला असं देवगिरीच्या वेळेस झालं होतं, मला आत्ता आठवत नाही कशाच्या तरी संदर्भात होता, तो शब्द सारखा यायचा आणि मला कळायचंच नाही हा काय शब्द आहे, पण पुढे त्यांनी एका कागदामध्ये तो केला होता की हा शब्द आहे म्हणजे हे असं तो लिहितोय कागदात, तेव्हा कळलं की ह्याला हे म्हणतात म्हणून. असं हा वस्तूचं मूळ नाव आहे, कारण तो तिथल्या स्थानिक भाषेतला शब्द आहे ना, तो आपल्याला माहीत नसतो इकडे. असं आपण खरं तर शेवटाकडे आलोय, कारण हा पण इंटरेस्टिंग विषय आणि संशोधन त्यावर किती करावं तेवढं कमी आहे, पण त्यासाठी तुमचं बुक नक्कीच रेफर करतील सगळे. पण मी मागे पण तुम्हाला गेल्या एपिसोडमध्ये पण हा प्रश्न विचारला होता की याच्यावर आणखीन संशोधन व्हावं म्हणून काय करता येईल जेणेकरून हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. सर एक मिनटं, पण हा प्रश्न घेण्याच्या आधी मी थोडंसं विजयदुर्गाबद्दल तुम्ही बोलावं अशी माझी इच्छा आहे, कारण विजयदुर्गाशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही. विजयदुर्ग वॉज अ बिग सेंटर ऑफ मराठा आर्मी, मराठा नेव्ही. मराठा आरमाराचं मोठं सेंटर आहे विजयदुर्ग, आणि ते तुम्ही पुस्तक वाचल्यावर सिरियसली कळेल की ते किती मोठं होतं. म्हणजे तिथं इतक्या गोष्टी चालायच्या, जसं की जहाज धड्यावर घेणे हे पण एक टेक्निक होतं. ते करताना खूप लोक दुखवायचे, त्यांना इंजुरीज व्हायच्या. ते जहाज घ्यायचं कशाने, तर मालदिवी दोरखंडाचा मालदिवी काथ्या ज्याला म्हणतो आपण, त्याचा सापळा बनवायचे दोरखंडाचा ते, आणि मोठी मोठी आलाथीची, आलाथ नाही काय बरं त्याला म्हणतात, एक शब्द आहे स्पेसिफिक, जाड लाकडं जी जड वस्तू उचलण्यासाठी, तर त्याचा वापर करत अनेक खलाशी किंवा ते जे असायचे ते जहाज वर धड्यावर घ्यायचं. ते एक मोठं जिकिरीचं काम. ते करताना कायम कोण ना कोणतरी दुखवायचे, खूप मेहनत, पाण्यात उभं राहायला लागायचं, थंडी असो रात्र असो. समजा रात्री आलं जहाज तर ते रात्रीतच घ्यावं लागायचं, तर ती थंडी त्यांना वाजायची म्हणून त्यांना ओवा मिरे अफू द्यायचे. असं आहे गोदीमध्ये, पावसाळ्याच्या काळात विजयदुर्गची जी गोदी आहे ती गिरय गावात आहे, त्याची मूस राखायची. मूस म्हणजे गोदीत साठलेलं पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था. म्हणजे समजा भरती आलेलं किंवा पावसाळ्यात पाणी जास्त होतं ना गोदीत, तर अंडरग्राऊंड ते हे केलेलं असायचं,
तर काही वेळेस ती मूस बुजू नये भरतीने काय अडकून बिडकून ती मुसी राखणे असा शब्द येतो. तर 8 दर्यावर्दी 24 तास असायचे, 12-12 तासाच्या ड्युटी त्यांच्या. ते सारखं पाण्यात बुड्या मारायला लागायचे. त्यांना थंडी वाजायची, त्यांना सरा दारू, अफू, ओवा, लवंग ज्या उष्ण वस्तू आहेत त्या दिल्या जात होत्या त्यांना. आणि ते तशा पद्धतीने हे लोक काम करत होते तेव्हा. त्याच्यानंतर विजयदुर्गला हे म्हणजे आता जहाज हे करणं, जहाजांचं रिपेअरिंग खूप व्हायचं. दॅट वॉज द बिगेस्ट सेंटर जे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना पण बराच रोजगार मिळवून देत होतं. कारण छोटी छोटी कामं करायला, जसं की जहाजाशी रिलेटेड काही दुरुस्त्या करायला आसपासचे सुतार बोलवले जात होते. समजा चमड्याशी रिलेटेड काही चामडी वस्तूंशी दुरुस्ती असलेली असेल तर तिथले चर्मकार बोलवले जात होते. सो त्यांना पण तो एक त्यांचा रोजगारच हे होता. आणि विजयदुर्ग खूप मोठा आहे, म्हणजे तो न संपणारा अभ्यास आहे विजयदुर्गाचा. हां, म्हणजे ते खरंच छान येतो. आणि तो मला वाटतं त्यातल्या बरेचसे पहारे, त्याचे तिथे घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या, त्या पण सगळ्या पुस्तकात आल्या आहेत. रुटीन आलं आहे बेसिकली. आर्मराचं रुटीन काय होतं मी जसं म्हटलं तसं, आर्मर म्हणजे फक्त लढाई नाही ना. म्हणजे मी जसं की ते स्वारीवर निघताना मग किती तोफांचे बार मारले इथपासून, आणि ते कुठून कशी गेली स्वारी. मग रस्त्यात समजा बऱ्याच वेळा इंग्रजांशी तह झालेला असेल तेव्हा वॉर व्हायचं नाही. मग समोरून की इंग्रजांचे आरमार दिसले, टोपीकरांचे आरमार आले, मग तो कॅप्टन आणि आपला सुभेदार ते एकमेकांना 5 तोफांचे बार सलामीचे मारायचे, रामरामचे बार मारले असा उल्लेख येतो त्याचा. सो अशा गोष्टी आहेत. हां, हाय हॅलो, हां सोप्या भाषेत हाय हॅलो. तर अशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये सगळ्या. आणि निश्चितच म्हणजे आजही आपण काही सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहतो, जहाजं जेव्हा धक्क्यावरती येतात तेव्हा आत्ता कठीण येतात, तेव्हा काय कठीण असेल आपण विचार तेव्हा काहीच नव्हतं ना. आपण आता मेघाने विचारलेल्या प्रश्नाकडे येऊया. शेवटचा प्रश्न असेल काय आपला, की संशोधन आणि पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचणे, पुढच्या पिढीपर्यंत तर मी माझ्याकडनं एक करतोय. माझं पहिलं जे मराठी पुस्तक जे आता इंग्रजीत अनुवाद झाले ते हे आहे. सो ते इंग्रजीत झालं आहे अनुवाद त्याचं कम्प्लीट. अँड मोस्ट प्रॉब्ली नेक्स्ट मंथ पुढच्या 1 महिन्याभरात येऊन जाईल ते. अँड आय एम गोइंग टू डेडिकेट इट टू द इंडियन नेव्ही. भारतीय नौदलाला ते समर्पित करतो आहे. त्याचंच माझं हे चालू आहे. तर हे तर झालं आहे अनुवाद. ते आता पेज सेटअपसाठी पण गेलं आहे पुस्तक पुढे. फक्त आता आम्ही वाट बघतोय. माझी इच्छा आहे की इंडियन नेव्हीच्या कुठल्या तरी बेसवरती ते देऊन त्यांना आम्हाला ते द्यायचं आहे, म्हणजे तुमच्यासाठी आहे म्हणून असं करायचं. सो त्याचा एक फायदा होणार आहे की ते ऑल ओव्हर इंडियामध्ये ते जाईल, किंवा इंग्रजी आवृत्ती येते, सो जगभरात जाईल ती. तसंच आता बाकीची पुस्तकं करणार आहेत. तर बाकी माहीत नाही, बाकी कोण काम करत असतील तर त्यांना शुभेच्छाच आहेत आणि चांगली गोष्ट आहे. त्यातून नवीन तर यावंच. पण आता मी एवढाच विचार करतो आहे, आत्ता मला जेवढं जमतं तेवढं काम करून ठेवायचं आपण, बाकी बघूयात. हे मात्र एक होईल, हे पुस्तक एक लँडमार्क ठरेल किंवा बेंचमार्क ज्याला म्हणतो आपण, की ज्यांना कोणाला आर्मरवर भविष्यात काम करायचं आहे तर त्यांना हे पुस्तकाचा खूप मदत होणार आहे, नो डाऊट्स. शब्द वगैरे बरेचसे माहिती होतील. मी काय रादर ती स्केचेस पण बनवून घेतलीत, कुठल्या भागाला ते त्या काळात काय म्हणायचं ते. सो ते पण केलेलं आहे आपण. सो ते होऊन जाईल म्हणजे चांगलं. नक्कीच या विषयाला अजून खूप स्कोप आहेच, खूप आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या आता मध्ये मला काही जण भेटले होते, त्यांनी मग ती माहिती घेऊन आता त्यांनी त्यांचं जे काही आरमाराचं वगैरे प्रदर्शन, म्हणजे माझा एक मित्र आहे कुमार गुरव नावाचा, तो आरमाराचं प्रदर्शन लावतो. त्यांनी स्वतः ती काही तयार करून घेतली. मग त्यांनी काही त्याच्या इम्प्लिमेंट्स त्याच्यात केल्यात असं मी ऐकून, मी अजून बघायला नाही गेलो, पण तो म्हणत होता की खूप उपयोग झाला त्या गोष्टींचा ज्या माहिती नव्हत्या त्या. सो अशा पद्धतीनं आहे ते. हां, आणि आरमाराचं प्रदर्शन जे तुम्ही म्हणालात, तर ज्या की आपण बरीच अशी वस्तू संग्रहालय बघतो ज्याच्यात परंपरागत लढायांमध्ये वापरलेल्या तलवारी, शस्त्र किंवा त्या लढायांमध्ये काय घातलं जायचं, चिलखत वगैरे, तर अशा पद्धतीच्या आरमाराशी संबंधित वस्तू कुठे आपल्याला बघायला मिळेल? मला वाटतं मुंबईला एक म्युझियम आहे इंडियन नेव्हीचं, तिथं ते त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे. म्हणजे त्याचं नाव विसरलो. विजयदुर्ग इथं काही हे सापडले होते, नांगर सापडला होता आंग्रेंच्या काळातला, तो तिथं ठेवला आहे. हां, तर इंडियन. आणि आत्ता एक मला वाटतं मुंबईच्या नेव्ही बेसवरती एक म्युझियम तयार होते जिथे जहाजांच्या प्रतिकृती वगैरे करून दिल्या जाणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे. त्यावेळेस कसे होते, मराठ्यांकडे जी जहाजं वापरत होते, म्हणजे गुराब असेल. आमच्या संभाजी महाराज चित्रपट आत्ता जो येऊन गेला, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, सो त्याच्यामध्ये जंजिराची मोहीम दाखवली आहे.
त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक अख्खं गुराबच बनवलं होतं. आमचे प्रोड्युसर्सनी तेवढी हिंमत दाखवली, तेवढे पैसे पण लावले की एक पूर्ण नवीन गुराब आम्ही बनवला, म्हणजे आमच्या प्रोडक्शन हाऊसनी, आणि तो दाखवला आहे आम्ही चित्रपटामध्ये. ते बाकीचे VFX केले पण एक अख्खा गुराब बनवलं होतं. सो ते हे पण जरा थोडंसं, आणि नेमकं माझं काही महिने आधीच पुस्तक आल्यामुळे मला ते बऱ्यापैकी त्याचा उपयोग झाला त्या गोष्टीचा. तेव्हा ते चांगलं झालं. म्हणजे ते खरं तर आपण कमनशी आहोत, कारण की माझ्या मते इंग्लंडच्या एका कुठल्या तरी युद्धाचं जे जहाज होतं ते बहुधा अजूनही मला जर मी चुकत नसेल तर ट्रॅफल्गर स्क्वेअरला ठेवलेलं आहे असं मला खरं माहीत नाही, मी पण अनुभव नाही. पण तसं काही आपल्याकडे दुर्दैवाने तर नाही आहे. त्यामुळे हेच जे आत्ता उपलब्ध आहे ते सर्वांनी पाहावं, रसिकांनी. त्याच्यावरूनच आता म्हणजे प्रतिकृती बनवता येतील अजून चांगल्या. काही चित्र अवेलेबल आहेत आपल्याकडे. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये अंग्रेजांच्या काळातल्या जहाज आणि गुरबांची प्रॉपर चित्र आहेत काढलेली, ती आहेत स्टील वीकेंड. म्हणजे त्याच्यावरनं अंदाज येतो कशी असायची ती जहाज. म्हणजे त्याला तिरकती म्हणजे 3 काठ्यांचं जहाज असं येतं. तिरकती म्हणजे 3 काठ्याचं असं. दुघोसी म्हणजे 2 शिडांचं असं. तर ते आहेत, वर्णनही येतात डॉक्युमेंट्समधून. फारच मस्त माहिती मिळाली. आणि आरमार हे एवढं ऐकून माहिती असतं, पण त्याच्यातलं एवढं डिटेलिंग जे आहे ते खरं तर माहिती नसतं. या सत्राच्या निमित्ताने ते आम्हाला कळलं आणि नक्कीच रसिकांनाही आवडलंच असणार आहे. आणि मी नक्कीच आवाहन करीन की सरांचं जे पुस्तक आहे धुळपिरा आरमार, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच, पण ते आवर्जून घेऊन वाचा. आणि त्याचं जे भाषांतरित त्याचा अनुवाद जो येणार आहे इंग्रजीमध्ये, तो देखील तुम्ही नक्की वाचा. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो की आमच्या जे काही सत्र आहे किंवा जो विषय त्यासंबंधी असणाऱ्या तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कळवत असताच. तसंच या सत्राबद्दल सुद्धा तुम्हाला जे काय वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे प्रश्नही असतील तर नक्की विचारा. खूप खूप धन्यवाद सर. असे अनेक विषय पुढे या संबंधी ऐकायला आम्हाला नक्की आवडतील आणि आम्ही तुम्हाला बोलवूच पुन्हा. सर्व रसिकांना आभार, तुमचेही पुन्हा मनपूर्वक आभार. राष्ट्रसेवक YouTube चॅनल बघत राहा. धन्यवाद.